शेळ्या मेंढ्यांचा ग कळप दिसतो उठून, हा शेळ्या मेंढ्यांचा ग कळप दिसतो उठून, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण. हा शेळ्या मेंढ्यांचा ग कळप दिसतो उठून, हा शेळ्या मेंढ्यांचा ग कळप दिसतो उठून, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण. अनुवानी चालून या चारा पाणी देई, मुक्या प्राण्यांचा ग संत भार भगवाही. हे अनुवानी चालून या चारा पाणी देई, मुक्या प्राण्यांचा ग संत भार भगवाही. माय बाप बनून या ठेवितो ध्यान, हा माय बाप बनून या ठेवितो ध्यान, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण. हा शेळ्या मेंढ्यांचा ग कळप दिसतो उठून, हा शेळ्या मेंढ्यांचा ग कळप दिसतो उठून, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण. पंढरीचा पांडुरंग मामा मध्ये दंग, शिवा भावाचा ग सखा गातो या अभंग. या पंढरीचा पांडुरंग मामा मध्ये दंग, शिवा भावाचा ग सखा गातो या अभंग. हा सद्गुरु थोरबाई संत महान, हा सद्गुरु थोरबाई संत महान, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण. हा शेळ्या मेंढ्यांचा ग कळप दिसतो उठून, हा शेळ्या मेंढ्यांचा ग कळप दिसतो उठून, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण. जगाच्या ग कल्याणा संताची विभूती, हरी नाम घेता राही सदा अवती भवती. जगाच्या ग कल्याणा संताची विभूती, हरी नाम घेता राही सदा अवती भवती. अग तन मन अर्पुनिया जाता शरण, अग तन मन अर्पुनिया जाता शरण, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण. हा शेळ्या मेंढ्यांचा ग कळप दिसतो उठून, हा शेळ्या मेंढ्यांचा ग कळप दिसतो उठून, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण, अन बाळू मामा माझा करी त्यांची राखण. शेळ्या
या सुनबाईनं बरं नाही केलं ग बाया, या सुनबाईनं बरं नाही केलं ग बाया, मला आदमापूरला नेलं 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 ग बाया, आदमापूरला बाई बाळू मामाचं ठाण, बाळू मामाचं ठाण आणि म्या बाई केलं तिथं रान. आवात्या बाय चांगलं 8-15 दिवस तुम्ही इथंच भजन कीर्तन करीत राहावा. तुम्ही तिकडची काय बी काळजी करू नकासा, मी हाय नाव का. होय होय तू आहेस की खायला कार आणि धरणीला भार. अगं बरी आहेस की ग बाया, मला इथं भजन कीर्तन करायला लाव आणि तिकडं नवऱ्याचं कान भरून छान घराचा सगळा इस्कूट करून दाव. काय वनवा म्हणायचा ह्यो, म्हातारी झाली पण खोळसटपणा काय गेला नाही. अगं म्हणूनच आली आदमापूरला मी. कशाला ग सांगू का तुला. सांग सांग की. बाळू मामाला बाई मी घालीन साकड, घालीन साकड आणि या सुनचं तोंड होऊ दे वाकड. बरी आहेस की ग बाया, 8-15 दिवस तोंडात देवाचं नामस्मरण राहावं म्हणून हिला राहा म्हंटल तर हिनं माझंच तोंड वाकडं केलं की. अगं म्हणूनच म्हणतीया. अगं काय म्हणतेस. या सुनबाईनं बरं नाही केलं ग बाया, मला आदमापूरला नेलं 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 ग बाया, बाळू मामाचं बाई मी पाहिलं आदमापूर, पाहिलं आदमापूर अन मला बाई गवसला सूर. आवात्या बाय सूर गवसलाय म्हणून तर भजन करा म्हणत्या. अगं सूर गवसलाय ग, पण तुझं थोबाड बघितलं की सुराचा बी सुरू होतोय बघ. काय वनवा म्हणायचा ह्यो, हिला गायला येईना ती सांगते का. अगं तुला ऐकायचं का माझं गाणं. वय वय ऐकायचं. ऐक तर. बाळू मामाला माझ्या बाय मी घालीन गाराण, घालीन गाराण अन सुनला येऊ दे माझ्या पटकीच मरान. वय वय वय. आमच्या पाठीशी गंभीर असतात असे आमच्या घरातील माननीय रामकदम साहेब यांनी या ठिकाणी वेळात वेळ पाहून आमच्या छोट्या कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली. त्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद साहेब. आपलं असेच आमच्यावरती प्रेम असू द्यावं. इथून पुढील काळात आम्ही आम्हाला मागच्या वर्षी या ठिकाणी मला
सद्गुरू संत बाळूमामा यांच्या दरवर्षी होणाऱ्या उत्सवाच्या कार्यक्रमाला येता आलं नव्हतं, म्हणून यावर्षी ठरवलं की काहीही झालं तर या उत्सवाला मी स्वतः जातीनं उपस्थित राहायचं, म्हणून आज मी या ठिकाणी आलो. पण आनंद या गोष्टीचा वाटला की मला सगळ्यात प्रिय असणारी घोंगडी आज तुम्ही मला या ठिकाणी प्रेमानं मला आवडणारी घोंगडी मी एवढ्यासाठी म्हटलं कारण माझे आजोबा घोंगडीवरच बसायचे आणि त्यांनी शेवटचा श्वास घोंगडीवरच सोडला. त्याला अनेक वर्ष झाली, पण आजही त्यांची ती घोंगडी ही माझ्या घरी थोडे बहुत वेगळे विचार आले तर मी त्या रूम मध्ये जातो, माझ्या आजोबांची जी घोंगडी आहे त्या घोंगडीवर जाऊन बसतो. माझ्या आजोबांची आठवण माझ्यासाठी एक चिरंतन ठेवा आहे. म्हणून तुम्ही ज्यावेळेस मला ती घोंगडी माझ्या खांद्यावर दिली तेव्हा मी पाहिलं असेल की उतरवत नव्हतो, पण नंतर बाईक हातात धरायचा होता म्हणून ती उतरवली. पण ती घोंगडी मी निश्चितपणे ह्याला त्याला न देता, कारण लोकांनी शाली दिल्या की मी काय वाटतो, कारण दिवसाकाठी वर्षाकाठी एवढ्या शाली गोळा होतात. मी काय करतो की रस्त्याच्या कडेला जे गरीब लोक झोपलेले असतात तो वर्षभरामध्ये 1000-1500 शाली जमा होतात आणि त्या सगळ्याच्या सगळ्या शाली मी त्या गरिबांना वाटायचं काम करत असतो. पण आज तुम्ही दिलेली घोंगडी मात्र मी कुणाला देणार नाही. आणि काल माझे मित्र गृहमंत्री राम शिंदे साहेब या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी बरोबर 11:15 वाजता मला फोन केला, म्हटले की कदम साहेब मी घाटकोपरला निघालोय. मी म्हटलं एक राम नाही दुसरा राम तरी आणा. त्यांचा खूप आग्रह होता की मी सुद्धा यावं, पण मी त्यावेळेस नेमका खाला होतो त्याच्यामुळे येऊ शकलो नाही. आमचं दुपारी बोलणं झालं होतं त्यावेळेसच मला माहित होतं त्यांचं. पण आनंद एका गोष्टीचा वाटतो की या ठिकाणी जेवढे सगळे आले असतील सद्गुरू बाळूमामांच्या संत बाळूमामांच्या तस्वीरीवर भंडारा वाहत असताना फक्त मनाशी एवढाच विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आम्हाला सद्गुरू संत बाळूमामा होता येणार नाही, पण त्यांनी दिलेला मार्ग